नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूयात एका धक्कादायक बातमीनं. वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्यासाठीचं एक रॅकेट उघडकीस आलंय. सरकारी कोट्यातून प्रवेशाचा बनाव पोलिसांनी उघड केलाय. सायन रुग्णालय उपअधिष्ठात्याला या सगळ्या संदर्भात अटकही करण्यात आली. प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले होते आणि हा प्रकार उघडकीस आला. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार राज्याच्या विविध भागात शैक्षणिक संस्था आणि प्रवेशाचा विषय वर्षोनवर्ष गाजत असतानाच, अवैध पद्धतीनं डोनेशन घेऊन प्रवेशाची प्रकरणं गाजत असतानाच वैद्यकीय प्रवेश मिळवून देतो असं म्हणून कोट्यावधी रुपये उकळल्याचंही उघडकीस आलंय. आणि एवढंच नाही तर सरकारी कोट्यातून प्रवेशाचा बनाव करण्यात येत होता आणि पोलिसांनीच या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठाता स्तरावरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या संदर्भात अटक करण्यात आली आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी. शासकीय महाविद्यालयामध्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा प्रकारे गैरप्रकार करून सरकारी कोट्यातून प्रवेशाचा बनाव आणि त्या नावाखाली लाखो रुपये उकळणं. आता पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केल्यामुळे हा प्रकार फक्त याच वर्षी सुरू होता का गेले काही वर्ष सुरू होता, यासह अनेक गोष्टी आता उघड होऊ शकतील. ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. वळूयात पुढच्या बातमीकडे. मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांच्याबद्दल राज्य सरकारनं एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहेत. SEBC उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ घेता येईल आणि या दृष्टीने सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये घेतला आणि यामुळे आता मराठा विद्यार्थ्यांचे जे प्रवेश अडकलेले आहेत किंवा राज्यातली अन्य जी प्रवेश प्रक्रिया अडकलेली आहे ती आता काही प्रमाणात मार्गी लागेल असं बोललं जात आहे. दरम्यान 2050 मध्येही आपणच उद्घाटनाला येऊ असा दावा मुख्यमंत्र्यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात केला होता. याला भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. माझ्या महाराष्ट्रातून कोणी बाहेर जाऊ शकत नाही आणि ही ताकद, या ताकदीला जिथे जिथे शक्य होईल. कुछ लोगों ने तो मुझे उद्घाटन के लिए बुलाया. कोणी बोलवलं मला, बरोबर ना. 2021-25, अरे 2050 में भी बुलाया एज अ चीफ मिनिस्टर. तो ना कैसे बोलूंगा मैं. आपले मुख्यमंत्री आशावादी आहेत याचा मला अत्यंत आनंद आहे आणि निश्चित त्यांनी जरूर 50 वर्षानंतरही मुख्यमंत्री म्हणून जाण्याचं स्वप्न पाहावं. स्वप्न पाहायला काही त्याला पैसाही खर्च लागत नाही आणि फारसे श्रमही लागत नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आता त्यांच्या दाव्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलाय. क्योंकि सज्जन जी शायद 1-2 महीने पहले यहाँ पर हम आए थे तो उस वक्त कितने 37,000 कोटी ऐसे एमओयूज हो गए और मैंने एक तीर चला दिया. हमारी निशानी तो है तीर धनुष्यबाण. तो मैंने ऐसे ही बोल दिया कि ऐसे नहीं चलेगा, 1 लाख करोड़ होना चाहिए. तो आज 1 लाख करोड़ तुम्ही पार केले. खरं म्हणजे अनबलजी आपण म्हणाल की हा कार्यक्रम तुम्ही जानेवारीत घेणार होता. त्याच्या आधी हा एक घेतला आणि जानेवारीत आता परत घेताय. आता 1 लाख पार केला तर 2 लाख होनाही चाहिए. मागच्या 4 वर्षामध्ये आपण महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं FDIचं राज्य केलं होतं. देशामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक 4ही वर्ष ही महाराष्ट्रामध्ये येत होती आणि आता मात्र ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्या काळामध्ये तर जवळजवळ आपण जर बघितलं तर
एका वर्षी एकूण गुंतवणुकीच्या 44%, एका वर्षी 42%, म्हणजे महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचं जर एकूण बेरीज त्या काळात बघितली तर त्याच्यानंतरचे गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या तिघांची एकत्रित गुंतवणूक जी होती त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली होती. आता मात्र महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला, ही चिंतेची बाब आहे. गेले 2 दिवस एक व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय. मुंबईतल्या शिवाजीनगर भागातील हायवेवरून जात असताना एका बाईक स्वाराला रिक्षेवाला धडक देऊन पळून जातो. ही धडक जीवघेणी होती, पण बाईक स्वाराचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. नाहीतर मागून येणाऱ्या गाडीची धडक लागून तो बाईक स्वार गंभीर जखमी झाला असता किंवा त्याचा मृत्यू झाला असता. आणि त्या बाईक स्वारात जबरदस्त वाद होतो, कारण तो रिक्षेवाला खूप वेगानं आणि अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत होता, ज्यामुळे बाईक स्वाराचा अपघात होता बचावला. त्यामुळे संतापलेल्या बाईक स्वारानं त्या रिक्षेवाल्याला थांबून जाब विचारला. तेव्हा मात्र रिक्षेवाला काहीच बोलला नाही, पण वाद झाल्यानंतर बाईक स्वार काही अंतर पुढे गेला. तेव्हा त्याच रिक्षेवाल्यानं या बाईक स्वाराचा पाठलाग केला आणि बाईक स्वाराला थेट धडक मारली. गाडी वेगात असल्यानं तसंच रिक्षेवाल्यानं जोरदार धडक मारल्यानं बाईक स्वार रस्त्यावर जोरात आदळला. डोक्यावर हेल्मेट होतं आणि मागून भरधाव वेगानं गाडी न आल्यानं बाईक स्वार बचावला. अमेय चुंबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमेय, विचित्र प्रकार आहे हा. हो मिलिंदजी, आपण जर का पाहिलं कोणत्याही शहरात रस्त्यावर सर्वात मुजोर ह्या 2 कॅटेगरी असतात. एक म्हणजे रिक्षावाले आणि दुसरे म्हणजे हे बाईकवाले. आता या घटनेमध्ये त्या बाईकवाल्यालाच पाडलंय. त्याच्यामुळे ह्याच्यात मुंबईच्या रस्त्यांवर जी रिक्षावाल्यांची मुजोरी चालते, म्हणजे उद्धटपणे भाडी नाकारणे असो, वाटेल तशी गाडी चालवणे असो, कोणतेही नियम पाळत नाहीत, कुठेही रिक्षा उभी करतात, एकमेकांची गप्पा मारत काय बसतात. आणि गेल्या काही वर्षामध्ये रिक्षावाल्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. आणि अनेकदा आपण पाहिलंय की राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचललाय की अवैध रिक्षा आणि त्यांचं रजिस्ट्रेशन नसलेले रिक्षावाले, लायसन्स नसलेले रिक्षावाले, म्हणजे वाहतूक पोलिसांकडे तरी या रिक्षावाल्यांचं कितपत रजिस्ट्रेशन आहे, रेकॉर्ड आहे, हा सगळा म्हणजे हे सगळं मोठं प्रश्नचिन्हच आहे. आणि हे जर का आपण बघितलं, हा अपघात नेमका कुठे झालाय तर आपण घाटकोपरकडून उजवीकडे गेल्यावर जो नवी मुंबईकडे रस्ता जातो, ज्याला घाटकोपर मानखुर्द लिंक रोड म्हणतात, GMLR, तिथे हा अपघात झालेला आहे. वर फ्रीवे आहे आणि तिथे सिग्नल आहे. तिथे हे अपघात हे वारंवार होत असतात, कारण खूप मोठा रस्ता आहे. आणि ही घटना जर का आपण पाहिली तर त्या दोघांचा आधी वाद झाला आणि त्याच्यानंतर त्या बाईकवाल्यावर जो राग होता तो काढायला तर रिक्षावाल्यांनी सरळ त्याच्या हत्येचाच प्रयत्न केला. आता इथे सिग्नल आहे म्हणून ह्या सगळ्या गाड्या हळू होत्या. जर का तो सिग्नल हिरवा असता किंवा सिग्नल नसता, असं जर का आपण गृहीत धरलं, तर मागून जर का एखादी बस किंवा ट्रक येत असता तर ह्या बाईकवाल्याचं काय झालं असतं याची कल्पनाच आपण करू शकतो. तर सध्या आता ह्या रिक्षावाल्याचा शोध सुरू आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी आपली अपेक्षा आहे. अमेय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. नाणार आणि जैतापूर प्रकल्पाच्या बद्दल शिवसेनेनं आता पूर्ण युटर्न घेतलाय आणि एक नवी भूमिका समोर आली. जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याचं मत शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मांडलं होतं, पण हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. तर साळवींनीही आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेत हे मत पक्षाचं नसून वैयक्तिक असल्याची सारवासारव करायला सुरुवात केली. जैतापूरचा अनुजा प्रकल्पाला पहिल्या दिवसापासून स्थानिक जनतेने विरोध केला होता, कारण तो प्रकल्प विनाशकारी होता. त्यामुळे माझा आंबा बागायतदार, माझा शेतकरी, माझा मच्छीमार उद्ध्वस्त होणार होता आणि स्थानिकांच्या भूमिकेला शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि जैतापूरचा प्रकल्प त्यामुळे आम्ही बंद पाडला. ते काम संपूर्ण रखडलेलं होतं. पण स्थानिक जनतेने 90%च्या वरती जवळजवळ जागेचं अनुदान घेतलेलं आहे. त्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये पुढची भूमिका केंद्र शासन घेईल असा तर मला आशावाद आहे. जैतापूर आणि नाणारच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये स्थानिक जनतेने आपलं मत व्यक्त केलं होतं की प्रकल्प हवा म्हणून स्थानिक जनतेचं मत म्हणून माझं मत म्हणून मी आपल्या मीडियासमोर ते मांडलं होतं. ते पक्षाचं मत नाही आहे. पक्षाचं मत स्पष्ट केलेलं आहे. स्थानिक जनतेला त्या प्रकल्पाला विरोध असल्यामुळे प्रकल्प होणार नाही, प्रकल्प रद्द अशी पक्षाची भूमिका होती. म्हणून पक्षाच्या भूमिकेशी मी आमदार राजन साळवी म्हणून 100% सहमत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये रिफायनरी हा विषय आता कायमचा संपलेला आहे. जे मत व्यक्त झालेलं आहे ते केवळ आणि केवळ आमदार राजन साळवी यांचं व्यक्तिशः मत आहे.
त्याशी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं सरकार यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा प्रकल्प पुनश्च येण्याची आशा अजिबात नाही आणि तशा पद्धतीचे स्वप्न कोणी पाहू सुद्धा नाही. दरम्यान आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्पाबद्दल घेतलेली भूमिका योग्यच असल्याचं आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय. साळवी यांना त्यांच्या भूमिकेचा पक्षाकडून त्रास होत असेल तर त्यांनी भाजपात यावं असंही ते म्हणाले. जसं मीही अगोदर बोललो आहे की लोकांचा पाठिंबा असेल, लोकांची इच्छा असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांच्या इच्छा पलीकडे आम्ही नाही आहोत. आज जसं देवगडच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली तीच राजापूरच्या आमदारांनी घेतलेली आहे. म्हणून राजन साळवींना अगर शिवसेनेमध्ये ती भूमिकेचा त्रास होत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भारतीय जनता पक्षावर उभं राहावं. आम्ही त्यांना निवडून आणू नानारच्या समर्थनातला आमदार म्हणून. ब्रिटनमध्ये आणखीन एक संसर्गजन्य कोरोना व्हायरस आढळून आलाय. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा आणखीन एक नवीन प्रकार सापडला आहे. आतापर्यंत या नवीन कोरोना व्हायरसचे एकूण 2 रुग्ण सापडलेत. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी या संदर्भात माहिती दिली. गेल्या 2 आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व नागरिकांना स्वतःला आयसोलेट करण्याच्या सूचना ब्रिटनच्या सरकारनं आता तातडीनं दिल्या आहेत. आणि आता बातमी आहे बहुप्रतीक्षित कोरोना लसीची. लसीकरणासाठी राज्य सरकार सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याचंही त्यांनी म्हटलं. सिरमच्या लसीचं 3rd फेजचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. लसीकरणाच्या बाबतीत 2 कंपनीज ज्या आहेत, ज्याच्यात भारत बायोटेक असेल किंवा सिरम इन्स्टिट्यूट असेल, सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांनी संयुक्त विद्यमानी खऱ्या अर्थाने ही लसचं संशोधन करून ठेवलेलं आहे आणि 3rd फेजचं त्यांचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालेलं आहे. त्यांनी ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला मागणी केलेली आहे की आम्हाला ऑथरायझेशन द्या, लायसन द्या आणि जी काही सेटअप आपला झालेला आहे लसीकरणाच्यासाठी त्या सेटअपच्या अनुषंगाने आम्ही देऊ शकू. त्याच पद्धतीनं भारत बायोटेकनी सुद्धा त्याच पद्धतीनं मागणी केलेली आहे. आता बॉल इज इन द कोर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यांनी खऱ्या अर्थाने ठरवायचं की किती तारखेपासून यांना ऑथरायझेशन देऊन कोणत्या कंपनीला कोणते राज्य द्यायचे. या लसी 2 वेळेस द्याव्या लागणार आहेत आणि या लसीकरणाच्या संदर्भातला जो काही कार्यक्रम आहे तो सगळा कार्यक्रम आम्हाला जो काही सांगण्यात आलेला आहे, जो टाइम टेबल देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रेनिंगचा पार्ट महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा पूर्ण झालेला आहे. 16,000 एकूण जे काही आमचे हेल्थ कर्मचारी आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे. जे काही कोल्ड चेन्स सांगितल्या होत्या त्या कोल्ड चेन्स इन प्लेस आहेत. ज्या कमी पडणारे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार आहे असं त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे कुठे द्यायचं आहे. शहरी भागात अर्बन हेल्थ सेंटरला, ग्रामीण भागामध्ये पब्लिक प्रायमरी हेल्थ सेंटरला या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या. त्याबाबतचं जे काही प्रशासनाच्या बाबतीतल्या ज्या काही सूचना आणि जो काही मॅन्युअल ज्याला म्हणतो आपण, जसं इलेक्शन मॅन्युअल असतं आणि प्रत्येक गोष्ट मायक्रो प्लॅनिंग झालेली असते, त्या पद्धतीची मायक्रो प्लॅनिंग लसीकरणाच्या संदर्भातली झालेली आहे आणि त्या बाबतीत आपण योग्य ती कार्यवाही येणाऱ्या काळात करणार आहोत. त्यामुळे आता तयारी पूर्ण झाली आहे. प्रतीक्षा आहे केंद्र सरकारनं औपचारिक मान्यता देण्याची आणि लस प्रत्यक्ष द्यायला सुरुवात होण्याची. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता काही बातम्या नाताळच्या. नाताळ साजरा करताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न वांद्रे इथल्या माउंट मेरी ख्रिसमस ट्रीच्या माध्यमातून करण्यात येतोय. टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून ख्रिसमस ट्री करत प्लास्टिकचा वापर नको असा संदेश दिला जातोय आणि इथे खास तयारीसुद्धा करण्यात आली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी चर्चच्या इथे
क्रिसमसची तयारी जोरदार सुरू आहे. आपणास माहीत आहे की चर्चच्या इथे बरोबर समोर अनेक जण प्रार्थना करतात. तिथे डेकोरेशनचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यंदा इथे जे क्रिसमस ट्री केलं जात आहे त्याची थीम जराशी वेगळी आहे. पोल्युशन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याच्यामध्ये त्याचा जे वेस्टेज आहे त्याचा वापर केला जावा अशा स्वरूपाची ही थीम आहे आणि त्यावरच आधारित क्रिसमस ट्री केले जाते. गटरीचं पाणी किंवा इतर गढूळ जे पाणी आहे त्याच्या माध्यमातून इथे क्रिसमस ट्री केला जातो आहे. हे सर्व करणारी इथे जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. इस अलग से आप जो क्रिसमस ट्री कर रहे हैं, हाँ. उसकी थीम क्या है बेसिकली? तो ये थीम एक्चुअली क्या है, प्लास्टिक फ्री कैंपेन है जो वंदना जैन आर्टिस्ट है उन्होंने डिसाइड किया है. उसके अंदर क्या है कि ये क्रिसमस ट्री बना रहे हैं. ये क्रिसमस ट्री प्लास्टिक बैग से बन रहा है जिसके अंदर गटर का पानी, गंदा पानी, कचरा, ये वो सब कुछ है. प्लास्टिक के बॉटल्स का कचरा है, सिगरेट का डब्बा है, ये वो हमारे जो बीच में हम लोग को कचरा मिलता है यही सब कचरा हमारे सी में जाता है, ओशंस में जाता है और फिर हमारे मरीन लाइफ का पार्ट बन जाता है. वही फिशेस हम खाते हैं. तो इन दी एंड जो हम प्लास्टिक खा रहे हैं तो हमें कितना हानिकारक है ये पता चल रहा है उसके कारण. सो उसी लिए हम ये कैंपेन कर रहे हैं, प्लास्टिक फ्री कैंपेन. इसका हैशटैग है इंस्टाग्राम पे, थ्रो इट टू ग्रो इट. जितना आप फेंकोगे उतना ज़्यादा ये बढ़ेगा. एक वेगळ्या स्वरूपाचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. लोकांनी सुद्धा यातलं गांभीर्य किती घेत आहेत हे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे इराकमधील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री राजधानीतल्या अल जौरा थीम पार्कमध्ये सजवण्यात आला आहे. इस्लामिक स्टेट गटाच्या पराभवाची 3 वर्ष आणि ही साजरी केली जात आहेत आणि त्या निमित्तानं नवीन वर्षाची ही तयारी केली जाते. मुळात एक ख्रिश्चन परंपरा असलेलं हे प्रचंड आकर्षक झाड आहे. हे झाड आनंद देतं, शांततेचं प्रतीक म्हणून सुद्धा या झाडाकडे पाहिलं जातं. इटलीच्या रोम शहरामध्ये बेघर असलेल्या नागरिकांना चर्चकडून घरं उपलब्ध करून दिली जात आहेत. कोरोना काळ असल्यानं कित्येक लोक अद्यापही रात्री फुटपाथवर झोपतात. ख्रिसमसच्या निमित्तानं या लोकांना चर्चमध्ये आसरा दिला आहे. छोटे क्युबिकल्स तयार करण्यात आलेत. यामध्ये संध्याकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत लोक राहू शकतात किंवा आराम करू शकतात. रशियात क्रेमलिनच्या कॅथेड्रल स्क्वेअरमध्ये ख्रिसमस ट्री सजवण्यात आला आहे. ख्रिसमसमुळे नवीन वर्षाच्या उत्साहाची सुरुवात होते आहे. मॉस्कोमध्ये 96 वर्षीय एका वृक्षाला 1100हून अधिक सजावटीची साहित्य आणि अनेक दिवे लावून सुशोभित करण्यात आला आहे. हे ख्रिसमस ट्री 82 फूट उंच आहे. मॉस्कोच्या आसपासच्या 50 झाडांमधून ते निवडलं गेलं आहे. मध्ययुगीन ऑर्थोडॉक्स कॅथेड्रल्सनी हे ख्रिसमस ट्री या चर्चच्या बाहेर लावण्यात आलं आहे, जे राष्ट्रपतींच्या उद्घाटनासह सरकारी सोहळ्यासाठी सुद्धा वापरलं जाईल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.